भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज डिसेंबर 26 त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनाचे वृत्त एम्स रुग्णालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। मनमोहन सिंग यांना रात्री 8 वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री 9.51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली। मनमोहन सिंग 33 वर्षे खासदार होते। विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे। जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते जे 10 वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले। 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते। तसेच 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते। 33 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। 4 महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली। नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली। भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना गमावलं आहे। नम्रपणा जोपासणारे मनमोहन सिंग सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला। संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता। आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। प्रियांका गांधी यांनीही व्यक्त केल्या भावना। राजकारणात फार कमी लोकांनी सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो। त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम उभे राहतील। विरोधकांच्या अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले। ते खऱ्या अर्थाने समतावादी, हुशार, प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते। राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा, प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस असे मनमोहन सिंग होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाहिली श्रद्धांजली। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दुःखदायक आहे। आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्ट नेता अशी त्यांची ओळख होती। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दुःखदायक आहे। आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्ट नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील। अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉक्टर मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते। त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे। त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। भावपूर्ण श्रद्धांजली, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून 1 जानेवारी 2025 पर्यंत तो पाळला जाईल। या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल। कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत। डॉक्टर सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। तसेच त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।